2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील भांडुप येथील शिवसेना विभाग 109च्या मुंबई चॅलेंजर प्रीमियर लीगच्या भव्य अंडरआर्म सी सर्कल फॉर्मॅट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेट रसिकांनी भाग घेऊन या स्पर्धेचा लाभ घेतला। समाजसेविका कल्पनाताई पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व तसेच अखिल भारतीय देवज्ञ समाज युवा प्रमुख डॉक्टर विशाल किडणे यांच्याकडून कार्यक्रमाचे संचालन करण्यात आले। या कार्यक्रमाचा उद्घाटन शिवसेना उपनेते माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष ठाणे जिल्हा श्री राम रेपाळे आणि आमदार व विभाग प्रमुख अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। हा या क्रिकेट चॅलेंजर प्रीमियर लीगचा चौथा पर्व होता, ज्यात क्रिकेट प्रेमी युवा वर्गांनी आपला उत्साह आणि कौशल्य दाखवून या स्पर्धेत भाग घेतला। या स्पर्धेच्या कार्यक्रमात शिवसेना उपनेते माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष ठाणे जिल्हा श्री राम रेपाळे आणि आमदार व विभाग प्रमुख अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती व तसेच महिला उपविभाग संघटिका नेहा पाटकर, शाखा प्रमुख राजन कांदेकर, शिवसेना महिला आघाडी उपविभाग प्रमुख ठाणे आणि ग्रामीण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उषा राजाराम बानुगड, माजी शाखा अधिकारी विक्रम विलास साठविलकर, अजिंक्य घाडके युवा सेना, सागर कोडे युवा सेना आदी मान्यवरांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली। या स्पर्धेत खेळाडूंनी उत्साहपूर्वक भाग घेऊन आणि खेळून आपला क्रिकेटसाठी प्रेम दाखवला। रुपाली वाघमारे सोबत मुस्कान मकानदार, आजची उद्योगनगरी। राजकारण हा माझा विषय नाही, पण समाजकारण हा माझा पहिल्यापासून आवडता विषय राहिलाय। माननीय राम रेपाळे साहेबांच्या आशीर्वादामुळे माझा समाजकारणातला रस अधिकच उंचावला व त्यात मला अधिकच अधिक काम करण्याची संधी मिळत गेली। त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे। मुंबई चॅलेंजर प्रीमियर लीग त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या इथे स्थानिक आमदार अशोकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत। हे बघत असताना खरोखरच युवकांना मैदानी खेळाकडे पुन्हा एकदा आकर्षित करण्यासाठी चांगलं आयोजन या मंडळींनी केलेलं आहे। या मोबाईलच्या युगामध्ये खूप तरुण मैदानापासून दूर झालेले आहेत, मैदानी खेळांपासून। त्याच्यामुळे मैदानी खेळ हे आपल्या नवीन पिढीसाठी खूपच उपयुक्त आहेत आणि आपले इकडचे स्थानिक आमदार अशोकदादा पाटील हे स्वतः क्रिकेटपटू आहे आणि त्यांना खेळाची प्रचंड अशी आवड आहे आणि मी स्वतः बघितलेलं आहे की 400 ते 500 खेळाडूचा संच सातत्याने त्यांच्याबरोबर काम करतोय। म्हणून ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये हे मैदान जोपासण्याचं काम पुन्हा एकदा त्यांनी हाती घेतलेलं आहे। किंबहुना त्यांची तर इच्छा अशी आहे की महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमच्या धर्तीवर एक मोठं असं स्टेडियम खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा हा आता मागी गणपती आहे आणि गणेशाच्या चरणी मी प्रार्थना करेन की आमदार अशोक पाटील यांची इच्छा गणराया लवकरच पूर्ण करेल आणि ह्या खेळामध्ये या स्पर्धेमध्ये सामील झालेल्या सर्व खेळाडूंना मनापासून खूप खूप शुभेच्छा। लहानपणापासून या भांडूपमध्ये आहे आणि क्रिकेट आणि माझं समीकरण अतिशय नातं इतकं जवळचं नातं आहे, त्यामुळे क्रिकेट जिथे असेल तिथे अशोक पाटील दिसेल हे भांडूपचं समीकरण आहे। आज रामभाऊ इथे आलेत हा क्रिकेटी मैदानी खेळ बघायला आणि बघत असताना आमच्या कल्पनाताईंनी मुलांना तरुण पिढीला एकत्र आणून या छोट्याशा मैदानात असं अंडरआर्म क्रिकेटचं आयोजन केलं। नेहाताई आहे, ती राजन कांदेकर, ही सगळी मंडळी आहेतच, परंतु हे क्रिकेट खेळत असताना एक तुम्हाला मुद्दामून सांगतो, हा क्रिकेटचा म्हणजे
माझा इतक्या वर्षाचा अनुभव, मी 82 ला मुंबईच्या टीममध्ये क्रिकेट खेळलो, महाराष्ट्राचा मी कॅरम प्लेअर, एक खेळाडू म्हणून की क्रिकेट खेळत असताना आता अंडरआर्ममध्ये 9 असतात, ओव्हरआर्ममध्ये 11 खेळाडू असतात आणि 11 खेळून त्यांच्या गुणवत्तेनुसार तिथे त्यांच्याकडनं खेळ करून घेण्याची जबाबदारी तिथल्या प्रमुख जो तो त्या टीमचा करणारच त्याचा असेल. इथे मुळातच हा खेळच असा आहे की ते जातीवादापासून फार लांब लांबचा अंतर आहे. कारण जो चांगला बॅटिंग करतो तो कुठल्याही जाती धर्माचा असेल तरी त्याला त्या ठिकाणी पाठवावं लागतं. गोलंदाजी करताना देखील क्षेत्ररक्षण करतो आणि ह्या सगळ्या 11 जणांना आपण ज्यावेळेस एकत्र सामावून घेतो आणि एक टीम स्पिरिट तयार करतो, याच्यातून एक राजकारणाचा मोठा धडा मिळतो आणि सगळ्या भांडुपकरांना एकत्र घेऊन एक विजयी सलामी आपण देतो. आणि हीच विजयी सलामी यावेळेस मात्र आमदारकीच्या स्वरूपाने सगळ्या इथल्या भांडुपच्या रहिवाशांनी, भांडुपच्या माझ्या खेळाडूंनी केली. मी 2 महिने झाले, 2 महिन्यामध्ये 2 प्रचंड मोठी मैदानं मी तयार केली. एक गावदेवीचं मैदान ते तयार केलं. आता आपण सोनापूरला दत्त क्रीडा प्रबोधिनी आहे, या मैदानामध्ये ज्यांना क्रिकेटचा दूरचा संबंध नव्हता त्यांनी 5 वर्षामध्ये वाटोळं केलं होतं. मध्ये जॉगिंग ट्रॅक, ते जाळ्या लावल्या, त्या झाडं लावली, बाकडी लावली होती, सगळी काढून टाकली आणि एक मध्ये विकेट आणि एक सर्कल असं जॉगिंग ट्रॅक बनवलं आणि त्या जॉगिंग ट्रॅकला देखील तिथे कोणाला जॉगिंग करताना लागू नये म्हणून पूर्ण जाळी मारून घेतलेली आहे आणि उत्कृष्ट मैदान मी तयार केलं 2 महिन्यामध्ये. त्यानंतर 6-6.5 करोड रुपयाचा निधी उपलब्ध झाला होता, परंतु ते करून घ्यायचं होतं, ते करून घेतलं. मग एक खेळ आणि अशोक पाटील एक समीकरण आहे आणि मुलं देखील भारावून गेलेली आहेत. आमचाच दादा आज या विभागाचा आमदार आहे. आम्हाला क्रिकेटमध्ये कुठे, आज मी इथे 3री ही क्रिकेटची स्पर्धा इथे चालली ती बघायला आलेलो आहे. त्याच्या अगोदर 2 एक टफ मध्ये चालू होतं, एक बैगनपाड्यामध्ये आणि आज ही 3री आहे. म्हणजे भांडूपमध्ये क्रिकेट टुर्नामेंट कुठेही होऊ दे की दादा यायचं आहे आणि ओव्हरआर्म असेल तर दादा यायचं, पण आमच्यातून खेळायचं आहे, ह्या ज्यावेळेस आग्रह होतो. मी 4 तारखेला मी देवगडला टुर्नामेंट खेळायला गेलो होतो आणि आम्ही फायनलला हारलो. परंतु याही वयामध्ये ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असताना 20 वर्षाच्या मुलांना लाजवेल असं क्रिकेट मी खेळतो. माझा उद्देश एवढा असतो की मी जे क्रिकेट इतके वर्ष खेळलो याच्यातलं काहीतरी त्या तरुण पिढीला द्यायचं आणि ते जरी घेतलं तरी आज क्रिकेटमध्ये अमाप पैसा आलेला आहे आणि हा क्रिकेटचा उपयोग त्या कुटुंब चालवण्यासाठी होईल आणि अशा माध्यमातून हे मी मुलांना तयार करत असतो. आजही खोटं बोलून घरी संध्याकाळी 4:30-5 वाजले की खोटं बोलतो की कुठेतरी जायचं आणि डॉक्टर कॉलनीचं मैदान असेल, जिथे मैदान असेल तिथे जायचं, थोडा वेळ प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस करत असताना मुलांना तयार करायचा, या उद्देशाने मी आज या इथे भांडूपमध्ये आहे. आज मला इथे आमच्या पाटीलताईंनी बोलवलं आणि बोलवून हा भरवलेली टुर्नामेंट आहे ते प्रत्यक्षिक मला बघायला मिळालं. अशीच ह्या स्पर्धा या भांडूपमध्ये पूर्ण भांडूपवर म्हणजे मी आता 2 महिन्यामध्ये साहेब कबड्डीच्या टुर्नामेंट असू देत, क्रिकेटच्या टुर्नामेंट असू देत, डोंगरामध्ये 109 मध्ये वरती एकदम म्हणजे बाकी महिला घेऊन गेलो, कार्यकर्त्यांना दमले, मध्ये बसले बाकड्यावर, परंतु तिथे जाऊन त्या मुलांमध्ये समरस व्हायचं आणि आपला कोणतरी आहे हा ज्यावेळेस हा एक सहवास त्यांना मिळतो ना, तरच त्याचं रूपांतर शिवसेनेचा एक मताधिक्याच्या रूपाने होतं, शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून होतो आणि या माध्यमातून कार्यकर्ता घडतो आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम म्हणून आपण करतो आणि हेच प्रोत्साहन मी आज देतोय. आज मला इथे बोलवलं दीपालताईंनी, त्याबद्दल तुमचं देखील अभिनंदन. सगळ्यात राजन कांदेकर आहात, आपणही आहात, आमच्या नेहाताई आहेत, सगळी मंडळी आहेत आणि असंच हे क्रिकेट जिवंत राहू देत एवढंच या चरणी मी आज बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मुंबई चॅनल प्रीमियम जे भरवला गेला क्रिकेट मॅचचा तो अतिशय उत्तम झाला आणि म्हणजे मुलं सुद्धा अतिशय उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने खेळत होती. तसंच ज्या आयोजक आहेत कल्पनाताई पाटील, त्या तर म्हणजे त्यांच्याबद्दल जर बोललं तर त्या खरोखरच उत्साही आहेत आणि एक म्हणजे परोपकारी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा धन्यवाद आणि इकडे मला बोलवल्याबद्दल सगळ्या मंडळाचं धन्यवाद. कल्पना पाटील आयोजित या टुर्नामेंट मध्ये अतिशय चांगला यशस्वी असा प्रतिसाद मिळाला खेळाडूंचा. मोबाईल पासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी हा खूप चांगला एक मला वाटतं प्रामाणिक प्रयत्न आहे की मुलांना मैदानाच्या खेळाशी जोडलं जावं आणि त्याची दाद, त्याची दखल, त्याचं अभिनंदन आत्ताच या विभागाचे स्थानिक आमदार अशोकदादा पाटील यांनी केलं आणि कल्पनाताईंनी असे छान छान कार्यक्रम इथे आयोजित करावेत. या विभागामध्ये खेळाचा विकास व्हावा, मैदानं मिळावीत, त्यासाठी त्यांचे प्रयत्न जे सुरू आहेत तर त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.